आता तयारी करतायत। तुम्ही नवीन नवीन रेसिपी वगैरे बनवता। किशोर दादा भेटलेला आहे। हे फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। मी हाय पूर्वी योगेश केलातकर आणि आज मी चालली आहे निखिल दादाचं गाव गोंधळ हे नाटक बघायला, जे आहे दादरला शिवाजी मंदिर जवळ। आता मग मी रेडी झालेली आहे आणि दीदी पण आता रेडी झालेली आहे। दीदी आतमध्ये आहे तिकडे आणि मम्मा आणि पप्पा मग दोघांना बँड्राला भेटणार आहेत। तर चला आता जाऊया आपण लोक। आता आम्ही लोक दादरला पोहोचलेलो आहोत आणि इकडे आला पप्पा आणि मम्मा भेटले आणि आम्ही लोक दीदी, मी, मम्मी आणि पप्पा जाणार आहोत आणि आता आम्ही लोक पोहोचलेलो आहोत। बघा, हा शो आहे गाव गोंधळ। गाव गोंधळ हा शो आम्ही लोक बघायला आलोय आणि आता तिकडे तिकीट काउंटर आहे। आता तिकडून आपण लोक आपली तिकीट घेऊया मग जाऊया। शो 7:30 आहे। किती वाजले पप्पा? किती 7 ओके 7 o'clock झालेत आणि आम्ही लोक जरा नाश्ता म्हणजे दादर स्टेशनला उतरलोय, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही लोक आलेलो आहोत। इकडे आता तयारी करतायत। गाव गोंधळ अशी रांगोळी काढली आहे। हा हा आम्हाला परत अमोल दादा भेटलाय। हाय, मस्त लोक बॅक स्टेजला जात आहे आणि आमच्यावर अमोल दादा सुद्धा आहे। थँक्यू। इकडे आता स्टेज आहे आणि इकडे सर्व सीट्स आहेत। हे आजचं नाटकचं सेट आहे। हे आजच्या नाटक गाव गोंधळचं सेट आहे पूर्ण। आणि खूप भारी आहे। नाटकाचे लेखक दिग्दर्शक जयवंत काटकर। आम्हाला तुझं लास्ट नंबर आवडलं, त्यामुळे आता आम्ही सुद्धा आवडीने बघायला आलोय। तुमचा फोटो वाटत नाही आणि काय तर असं ह्या नाटक बद्दल काय सांगशील तू? नाटक आता तुम्ही बघा, सांगण्यापेक्षा बघा, त्याच्यानंतर अभिप्राय घ्या। चांगले झाले, कारण बोलून दाखवण्याचा करून दाखवतो, त्याच्यानंतरला तुम्ही बघा। नाटक एवढी नव्हती आहे, तुम्ही बघा त्याच्यानंतरला मी सांगतो। थँक्यू। हा इकडे इकडे सर आता तयारी करतायत। इकडे दीदी आहे, श्वेता दीदी। दीदी तुझ्या मागच्या नंबरमध्ये एक्सप्रेशन खूप चांगले होते। दीदी इकडे पण आता रेडी होत आहेत आणि नांदगावची राधा सिद्धी दीदी। हो, नांदगावची राधा सिद्धी दीदी। दीदी खूप छान ऍक्टिंग करते। हा काय चॅनलचं नाव आहे? पूर्वी ब्लॉग्स। अच्छा, तर मग हिच्या ब्लॉगला आपलं यूट्यूब चॅनल
चॅनलला खूप जास्त प्रेम द्या. जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करताय तसं हिच्यावरती सुद्धा करा. नवीन स्टार्टअप आहे ना? नाही झाले, ऑलमोस्ट 1000 कम्प्लीट आहे. छान, कॉंग्रॅच्युलेशन. सो सगळ्यांनी ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि खूप जास्त प्रेम द्या. अजून काय? थँक्यू आल्याबद्दल तुम्ही इकडे. आणि नाटक बघून जा, म्हणजे कसं वाटतंय ते आम्हाला येऊन सांगा सुद्धा. पूर्वी नाव पाहिजे नाव असेल तर खाली टाकायला पाहिजे होतं. नाव लिहिलं ना पराग लोकांचे तिकीट आलेले आहेत. गाव गोंदाल इकडे E35, 36, 38. एकदा आम्ही लोक निखिलाच्या मम्मीला आणि पप्पांना भेटलोय. सर्व नाटककार आहेत. आणि इकडे रांगोळी काढले गाव गोंदांची, काळा रंग. इकडे भरतरत्न, लता मंगेशकर, राजाराम शिंदे, मधुसूदन काळेकर, VR सावंत, मच्छिंद्र कांबळी, विनय आपटे, मोहन तोंडावळकर, मोहन वाघ, मोर्या. लोक थिएटर मध्ये आलेलो आहोत. आम्ही लोक आलेलो आहोत. आम्ही लोकांच्या सीट शोधतोय आणि आम्ही लोक मगाशी इकडे स्टेजवर आलेलो. हा इथे 35. आम्ही लोक आतमध्ये आलेलो आहोत थिएटरच्या. आणि इकडे दीदी आहे, मम्मा, नाट्यगृह. इकडे पप्पा आहेत, मम्मा, दीदी आणि मी. का आम्ही तुमच्या रील्स वगैरे बघतो. हा दादा, मस्त मस्त. तू कशी आहेस? मस्त. नाटक बघायला आले? हा, बरं बरं. एकदा आम्हाला किशोर दादा भेटलेला आहे. बसून घ्या. आम्ही तुमचे नेहमी रील्स वगैरे बघतो. तुम्ही नवीन नवीन रेसिपीज वगैरे बनवता, छान वाटतं. मागच्या वेळेस डबल बोलवलीस आणि गाळाला कॉपी घेतलीस. निस्तार कोलमाचा माया तुमच्या पडते पाया ते करणी हसतात मला माया तुमच्या पडते पाया परदेशात जाऊन राया तुमच्या पडते पाया परदेशात जाऊन राया तुमच्या पडते पाया. टोपी
काही करतो ना मला काही पटत नाही. आता तुमची गॅस घालून त्याचा नाटकाचा हिरवीशी ही हाय होणारी नवरी मुलगी आणि हा होणारा नवऱ्या मुलीचा बापूस हो स्वतःची बायको लहानपणी गमावलेला. आता तुमची ओळख करून देता या मुंबई बाकीला कळवलं काय नंतर मला नको आम्हाला कळवलं त्यांना पण मी फोन करून ना कळवता. आम्हाला कोणाची भीती फक्त 10 मिनिटाचा इंटरव्हल देत आहोत. त्यानंतर लगेच पुढील भाग. आता इंटरव्हल झालेला आहे आणि सगळे लोक आता इकडे उठतात आणि खूप मजा आली आम्हाला. 10 मिनिटाचा फक्त 10 मिनिटाचा इंटरव्हल देण्यात येईल. त्यानंतर लगेचच नाटक सुरू होईल. चला सर्वप्रथम आमच्या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो आणि सर्वप्रथम आमच्याकडून सादरीकरणात काही चूकभूल झाली असेल माफ करा, कारण आम्ही सगळे प्रथमच व्यवसाय नाटकामध्ये उतरलेलो आहोत
दुसरं म्हणजे सगळे कलाकार फ्रेशर आहेत. इकडे बघताय सगळे आपल्या कोकणातलेच आहेत. सँडी आपला या गाण्याला गायन दिलेलं आहे. अमोल दादा त्यांनी गाव गोंधळचं टायटल सॉन्ग रचलेला आहे. कलारंग प्रोडक्शनचा हेड आणि त्यांचा आदर्श घेऊन हा सगळा तयार झालेला आहे. संपत्ती बैकर आपल्या दापोलीची, अमित दादा काटाळे गुहागरचे, आपली वैभवी मानगावची, आमचे हे सेटअपवाला डिंगनकर भाऊ गुहागरचा, अमोल दादा रत्नागिरी, आपला प्रतीक गुडेकर गुहागरचा, संगमेश्वरचा, संकेत आपली गुहागरची श्वेता रहाटे, आपले श्याम भाऊ कुठले आपण श्रीवर्धन, आणि हे पण आपले समीर दादा गुहागरचे उत्तम ढोलकी वाजवतात. सिद्धी सांडे राजापूर, सृष्टी मुळीक आज आपल्या बॅनरला तुम्ही पोस्टर वगैरे बघितला असाल तर सृष्टी मुळीक यांनी हे सगळं डिझाईन केले. आणि मुळात मी दापोलीचा सुपुत्र, दापोलीचे दुसरे सुपुत्र आमचे आज हा सगळा तयार केलेला आहे ते म्हणजे गाव गोंधळ हे नाटकाचं सगळं लेखक, दिग्दर्शन आणि एकांकिका त्यांनी गाजवलेल्या आहेत मुंबईच्या रंगमंचावरती आणि पहिला क्रमांक त्यांनी गाठलेला आहे. पण आजचा हा कार्यक्रमाचा जो म्हणजे आहे तो सरांचा हा पहिला कार्यक्रम आहे, म्हणजे पहिला नाटक आहे आणि आपल्या कलारंग प्रोडक्शन सोबत त्यांचा हा एक अनमोल साथ आहे. आणि सरांना मी एक रंगमंचावरती सर या, कारण हे सगळं तुमच्यामुळे आहे. म्युझिकवाले पालेकर दादा, दुसरे प्रणव दादा हे स्टुडंट आहेत एकांकिकेचे जे, आणि लाईट्सवाला अजय दादा, विजय दादा. नमस्कार सगळ्यांना. आवडलं ना नाटक? हो. ओके. आणि असंच प्रतिसाद आमच्यापर्यंत येऊ देत, तुमचे आशीर्वाद असेच सोबत राहू देत, म्हणजे आम्ही उत्तर प्रगती करत जाऊ. हीच माझी आणि या कलारंग टीमची अपेक्षा आहे. आणि सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो इथे आलात आणि सहकार्य केलं, शांतपणे नाटक ऐकलं, सगळ्यांना समजलंय ना? ओके, थँक्यू. आणि हा याच्यानंतर हा पहिला प्रयोग लागला पण नव्हता आणि आपल्याला ऑलरेडी 6 प्रयोगांची ऑर्डर आलेल्या आहे. आता याचे फुटेज घेऊन आपण पुढे सरकणार आहोत आणि सेकंड प्रयोग लगेच आपण 25 तारखेला दिवा इथे आयोजित केलेला आहे. तिथे पण तुम्ही या. तिथे ओपन स्टेजला प्रोग्राम आहे. त्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण बाहेर या नाटकाचा अभिप्राय घेत आहोत. थोडं तुम्ही 1-2 ओळी जरी बोललात तरी चालेल, पण सांगून जा त्याबद्दल, नाटकाबद्दल. आम्हाला पण कळेल की आम्ही काय चुकलोय किंवा आम्ही काय आमच्याकडून काही कमी राहिलंय तर ते आम्हाला कळेल. आणि पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आवाज माझा होता जो बॅकग्राऊंडला देत होतो. मी पुढील प्रयोग सांगतोय. 21 जानेवारी शिवाजी नाट्य मंदिर झालेला आहे. 25 जानेवारी दिवा, 26 जानेवारी आसून दापोली, 1 फेब्रुवारी वाकेड लांजा, 1 मार्च दापोली, 17 मार्च दापोली. नाटक चांगला झाल्यामुळे आणि सरांचा सपोर्ट भेटल्यामुळे सर्व कलाकारांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहायला लागले. छान छान, एक नंबर. पूर्वी बोल.
एक फोटो सुट्टी आहे अरे ते आहे का दादा तुम्ही सुद्धा खूप मस्त आहे. दादा तू खूप मस्त ऍक्टिंग केली आहे, खूप आवडलं. फोटोचा जा तुला काढायचे. मस्त ऍक्टिंग केली, मला खूप आवडलं. एक्सप्रेशन वगैरे खूप चांगले. थँक्यू. प्रयत्न आहे अजून. मस्त छान होता. थँक्यू. वेटिंग वर तुझा पण कसं वाटलं नाटक? छान होतं. माझी मांडगावची आहे. मग तिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं लाईक द्या आणि असंच प्रेम करा. आणि थँक्यू सो मच आलात. थँक्यू लॉट. आता लोक स्टेजवर आलो आहोत आणि आम्हाला सर्व लोक भेटलेले आहेत. हे लोक म्हणजे ह्या नाटकमध्ये होते आणि आम्हाला खूप आवडलं हे नाटक. तुम्ही सुद्धा बघा. आणि आता यांचा पार्टी फोटोशूट चालू आहे कलारंग प्रोडक्शनचा. ना मी व्हिडिओ करते, तुम्ही चालते. तुम्ही पण यायला घ्यायला सांगतो. या तुम्ही. आता नाटक संपलेलं आहे. नंतर आम्ही लोक बॅकस्टेज वरती सुद्धा गेलेलो सर्वांना भेटायला. आणि इकडे पाठी राम मंदिर आहे अयोध्याचं. आता आम्ही लोक जातोय बोरिवलीला खरी. जेवढं तुम्ही मला सपोर्ट करणार तेवढंच मी कलारंग प्रोडक्शनमध्ये जाणार. तुम्हाला वेगवेगळं काही दाखवणार वगैरे. तर तसंच आपल्याला सपोर्ट करत राहा. तर मी माझा ब्लॉग इकडे सेंड करते. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. जर कोणी चॅनलला आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर करा. बाय बाय. गुड नाईट. स्टार्ट केलो.